हा मोठ्या प्रमाणे अपार आहे, त्याची व्याप्ती सुद्धा मोठी आहे. आणि त्या गुन्ह्यामध्ये हे जे काही आरोपी आहेत ते दुकड फिरतात. आता या बँकेचे तत्कालीन चेअरमन जे होते महेश जाधव, आता यांनी त्याचबरोबर शेखर सुरेश चरेगावकर, त्याचबरोबर बँकेचे जे सीओ आहेत वैशाली मोकाशी, त्या तिघांनी सुद्धा हे मुख्य आरोपी आहेत. आतापर्यंत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी कोर्टामध्ये कुठलाही अर्ज केलेला नाही. मग यांना अटक करायला पोलिसांना काय अडचण आहे, असं आमचं पहिलं म्हणणं आहे. जर आरोपींनी बेल ऍप्लिकेशन दाखलच केलेलं नाही तर त्याचा कुठलाही जामिनाचा अर्ज निर्भय कोर्टासमोर प्रलंबित नाही, तर अशा आरोपीला तत्काळ अटक होणे गरजेचं आहे. शेखर सुरेश चरेगावकर, त्याचबरोबर महेश जगन्नाथ जाधव आणि वैशाली संग्राम मोकाशी, हे 3 आरोपी आहेत. यापैकी 2 चेअरमन आहेत आणि एक आहे ते बँकेचे सीओ आहेत. सन 2020 पासून ते सीओ आहेत आणि 2025 पर्यंत सीओ म्हणून काम करत होते. पण या आरोपींना तात्काळ अटक होणे गरजेचं आहे. त्याचबरोबर बाकीचे जे आरोपी आहेत ज्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे अशांना सुद्धा अटक करण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे. कारण गुन्ह्याची व्याप्ती जर बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 112 कोटी मुद्दल, त्याच्यावरचं जे व्याज आहे ते जवळपास 55 ते 60 कोटी व्याज आहे. असं एकत्रित 168 कोटीचा अपार आहे. आणि या संदर्भात सुद्धा उपनिबंधक यांनी दिनांक 7/1/2026 रोजी या गुन्ह्यातील जो CR नंबर कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे 18/68/2025, त्याच्यामध्ये जे 50 आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 88 नियम 72 नुसार या सगळ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. आणि या नोटिसाला उत्तर द्यायचं त्यांना 22 तारखेला. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर सुमारे 112 कोटी अपहाराची रक्कम आहे आणि बँकेच्या नुकसानीची रक्कम आहे की या लोकांच्याकडून एक लायबिलिटीच्या स्वरूपामध्ये यांच्यावरती ते बसणार आहे त्याच्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून. आणि त्यामुळं 3 ठिकाणी यांच्यावर कारवाई चालू आहे. आमचं असं म्हणणं आहे की या गंभीर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत ते आरोपी इतके मोकाट आहेत त्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहायला लागले. त्यातलाच एक आरोपी आहे तो चेअरमन आहे बँकेचा, महेश जगन्नाथ जाधव, राहणार उमरज, यांना उमरज जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे तिने तिकीट मागितलेलं आहे. आणि मुलाखतीसाठी तो तिकडे पक्षाच्या कार्यालयामध्ये आज गेलेला आहे अशी आमची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळं कुठल्याही पक्षाने, तो भारतीय जनता पक्ष असेल अन्य कुठल्या पक्ष असतील, कुठल्याही पक्षाने अशा आरोपींना कुठल्याही पद्धतीचं जिल्हा परिषदेचं तिकीट अथवा पंचायत समितीचं तिकीट देऊ नये. कारण या सगळ्या गुन्ह्यामध्ये या आरोपींची भूमिका ही महत्वपूर्ण आहे.